नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील किचन में तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी चालली आहे पुण्याला म्हणजे आमची कुलस्वामिनी आहे कारला देवीला। तर माझ्या माहेरची आणि सासरची दोन्ही ठिकाणची कुलस्वामिनी आहे आणि दरवर्षी आम्ही एकविरीला जातो। ह्या 2 वर्षात काय कोरोनामुळे आम्हाला जाता आलं नाही, तर आम्ही ह्या वर्षी आता निघालोय। जवळजवळ 5 वाजता आता आम्ही निघतोय एकविरीला आणि प्रवास कसा आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला तुम्ही पण माझ्यावर दर्शनाला। पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि हा आहे मनोरचा घाट। आम्ही पालघरवरून प्रवास करतोय। वाघोबा खिंड आहे। गणपती बाप्पा जय। हे गोष्ट आहे ना, नाही मुंबई हायवेच आहे। मस्त वाटते ना। पिकनिक मध्ये येणारे सगळे लोक बघा 3 वाजता पहाटे उठलेत, त्यामुळे सगळे डुलक्या द्यायला लागलेत। हायवे करते आम्ही, मुंबई हायवे, त्याच्यामुळे आवाज येणार नाही। आणि सकाळी आम्ही जवळजवळ सगळेजण 4ला थोडी 3ला उठलेले, त्याच्यामुळे कसं आम्हाला एकविरीला चढायचं आणि एकविरीला चढायचं म्हटलं तर मध्येच आम्ही स्टॉपिंग घेणार नाहीये, तसं आहे बऱ्यापैकी। आम्ही घरला सगळ्यांनी नाश्ता आणलाय। नाश्त्यामध्ये काय आणलं मी तुम्हाला दाखवते, माझ्या जाऊनी केले ते दाखवते। रोटी केली आहे, त्याच्यानंतर मेथी खेपले केले, पोहे आहेत, मस्त अशी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी आहे। आता आम्ही खाणार, सगळे जणांनी काही खाल्ले त्यामुळे आता आपल्याला बस लागते, त्याच्यामुळे आम्ही काही नाश्ता केले आणि आता सकाळचे वाजले 7:45 आणि आता आम्ही सगळेजण नाश्ता करतो। आम्ही गाडी केली, ड्रायव्हरची खूप 17 सीटरची गाडी आहे आणि खूप प्रवास आमचा खूप चांगला चाललाय। त्यानंतर ज्यांनी ड्रायव्हिंग केलंय ती खूप सुंदर ड्रायव्हिंग करतोय, त्याची मी ओळख तुम्हाला नंतर करून देते। आता सध्या आमच्या ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे बसमध्ये कोण कोण आहे ते मी तुम्हाला ओळख करून देते। सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची इच्छा, माझ्या मोठ्या दिरांची मुलगी आहे। त्यानंतर हे आहेत आमचे अशोकबाई म्हणजे माझे चुलत दीर, त्यांची बायको संध्यावेळी आमची। त्यानंतर उज्ज्वला म्हणजे आमच्या संध्यावेळीची छोटी जाऊ। त्यानंतर माझी नणंद, नणंदचे मिस्टर, ते माझे मिस्टर, खरंच का माझे वाटतं मिस्टर त्याला ते माझे बस नणंदेचा मुलगा संकेत राऊत, संकेतची बायको, माझे मोठे दीर पाटील नंदकुमार पाटील, माझी मोठी जाऊ। नमस्कार मॅडम, तुमचं पाटील किचन खूप छान वाटलं मला। नाव सांगा। मी वसुधा पाटील। माझी मुलगी, मला ओळखत असेल, नाव नाही सांगणार। एडिटर शूटर माझी मुलगी, त्यानंतर माझा मुलगा, नाव सांग।
नेहमी कॅमेरामध्ये यायला अजिबात आवडत नाही. आम्ही बळजबरी याचं शूट करतो आणि सगळेजण भरपूर एन्जॉय करतोय. वहिनी कसं वाटतं? छान, एकदम मस्त. सकाळीच निघालेलो आहे. वातावरण पण खूप छान आणि काही झाले एकविरा म्हणता देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला कधी एकदा दर्शन घेतोय असं झालंय. आणि त्यासाठी आम्ही प्रवास म्हणजे कुठेही थांबलेलो नाहीये. नाश्ता घेऊन झाला. ऍक्च्युली मी 4 वाजता सकाळी निघतो, पण ह्यावेळेस थोडं आम्हाला उशीर झाला. त्याच्यामुळे आम्ही 5 वाजता निघोले. त्यामुळे आम्ही कुठे थांबणार नाही, कारण का आम्हाला वरती लवकर चढायचं, नंतर ऊन पडायला नको म्हणून. पण तुला कसं वाटतंय? मस्त छान वाटतं. पण काय सांगा तुम्ही, आपण एक्सप्रेस हायवेने जातोय, तुमच्याकडनं काय आहे? आपला प्रवास आता सुखकर होतोय. एकविरेकडे आपण जातोय आता. खोपोली जवळ आहोत 30 किलोमीटरवर आणि एकंदरीत त्या वातावरण चांगलं आहे, त्यामुळे आमचा प्रवास पुढचा सुखकर होईल. भाई तुम्हाला काय वाटतं? एक्सप्रेस हायवे बद्दल तुम्हाला काय वाटतंय? कसा वाटतो प्रवास? खूप मजा येते. आमच्या रुटीन हायवे आहे. कधी लवकर तुमचं वातावरण थंडगार आहे. काय मजा वाटते. भाजी कसं वाटतं? तुम्हाला कसं वाटतं एक्सप्रेस हायवेने? एक्सप्रेस हायवेने जायला खूप मजा येते, कारण गाडीचा वेग इतका असतो की आपल्याला बिलकुल जाणवत नाही की आपल्या इतक्या स्पीडने आपण जातोय. पूजू, काय वाटतं तुला? कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. कंटाळा आला. आणि कोण संध्याकाळी काय कसं वाटतंय? छान वाटतंय. आज संध्याकाळीच्या दोन्ही मुली असतात, आणखी मजा आली असती, कारण त्या आमच्या फॅमिली मेंबरच आहेत आणि सध्या त्याच्या एक्झाम झाले, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. अश्विनी, कसं वाटतं तुम्हाला? एकदम सुंदर, छान आणि हवामान एकदम सुंदर आहे, त्यामुळे प्रवासाला खूप मजा आलेली आहे. चला, माता एकविरा माते की जय. आता आपण इच्छाला विचारूया. इच्छा, काय वाटतं तुला? प्रवास कसा चाललाय तुझा? सुंदर बोलत आहे आणि लाईटिंगला खूप सुंदरच आहे. भारी वाटतंय एकदम. कसं वाटतंय? दिसणार थोडे नाहीत. हे खोपोली गाव आहे. आपली गाडी येते डोंगरावर चढते आणि खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचा मठ आहे, आपल्याला तो सुद्धा बघायचा आहे. काय गाव ओके, गाव आलेले आहे. निघाले गेलो. रिक्षाचा डोंगरावर चढते. हो ना, लहान गाडी कडून नाही. लहानचं आपलं आपण एवढे जण आहेत ना, तर दोन केल्या असत्या. हो, आपल्याला फर्स्ट टाइम आपण रिक्षाने चाललोय ना, नाही तर गाडी आपली पूर्ण दरवर्षी वरती जाते. हे एकविरा देवीचं पायथा मंदिर आहे. आता आम्ही इथे दर्शन घेतो आणि मग पुढे आपण आपला प्रवास चालू ठेवूया. चल.
रिक्षा आमची आता जवळजवळ अर्ध्या तासापर्यंत रिक्षाने सोडलेला आहे. आता पुढचा प्रवास आम्ही चालत करणार. देणार हे नाही. हा हे इथून येते बरोबर. बाईजी आका आज नाव आलं. आका म्हणे तर म्हटलं आका नाव आलं आज. तो काय इथे दे माझ्या बाजूला दे. हे एकविरा 5 पायरी पादुका मंदिर आहे. सर्वप्रथम इथे दर्शन घेतात आणि त्यानंतर पुढचा प्रवास करतात. नाही एकच. गर्दी आहे तिथे? गर्दी नाही ना? चला संध्याकाळी चल बहिणी चल. चला नमस्कार करा. हे मस्त आहे ना हे वाले. दीदी BTS. BTS ड्रीम कॅचर घेऊ आता. मी घ्यायला तर BTS बोल ना. भरपूर दुकान आहेत खाऊची सुद्धा आणि साड्या आणि आपल्या ओठी घ्यायची असेल तर इकडे तुम्ही घेऊ शकता. आणि आता वाजल्या जवळजवळ 9:30. आम्ही 9:30ला पोचलोय आणि आमचा प्रवास चढायचा सुरुवात झाली आहे. इच्छा उतर. चल का उतर. ती साडीला काहीतरी लागलाय ते बघ. तिकडे 100 रुपये साडी बोलला. तिकडे 100 रुपये बोलला. आम्ही आता ओटीची नोटीस ने 100 साडी घेते. देवीची ओटी भरायची आहे आणि मी साडी चोळी दरवर्षी ओटी भरते. आता हे आपण भाऊंकडनं ओटी एक आणखी का 2 ओटी होते मला. एक हिरवी द्या आणि पिंक वगैरे चालेल. दोन्ही हिरव्याच घे ना समोर. तुमचं लक्ष राहा. आवाज दिला तिकडे मागे जाऊन गुलगुल केलं सापडेल. ओपन एक ह्याच्यामध्ये नारळ आहे. एक ह्याच्यात नारळ नका देऊ. इकडे कमी घेणार तू. आता आम्ही ह्या भाऊंकडनं आम्ही ओटीचं सामान घेतलंय आणि दुकानाचा नंबर आहे 11 आणि एकदम तरी छान प्रकारे सगळं सामान दिलेलं आहे. नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? नाव काय? समीर बोरकर. त्याच्यामध्ये कंडाफणी घेतल्या मी. नारळ आहे. त्यानंतर ह्यांच्याकडे नऊवारी साडी आणि गोल साडी सुद्धा येते. तर मी 2 गोल साड्या घेतल्या. 2 ओट्या घेतले. वेणी येते. त्यानंतर आपल्या बांगड्या आणि हार. हे तिकीट घर आहे म्हणजे जी कार्लाची लेणी आहे मध्ये त्याचं तिकीट घर आहे. जर का तुम्हाला लेणी बघायची असेल तर इथे तिकीट घेऊन पुढे जायचंय. एकविरा मातेचं मंदिर आलं. इकडे बोलते ना इकडे पुढे. सुंदर अशा लेणी आहे तिथे आणि
अवश्य तुम्ही एकदा भेट द्या. कोविडमुळे सगळीच मंदिरं बंद होती. आता बरेच महिन्यांनी चालू झाली. आता आम्ही देवीची ओटीला आम्ही साडी घेतली आहे आणि आमच्याकडे साडी ही आम्ही म्हणजे जी आपली घरी केलेली साडी असते तशी आम्ही साडी देवीला घालत नाही. आम्ही साडी आहे ना ही साडीची घडी पूर्ण मोडतो आणि ज्यावेळेस आपण नऊवारी साडी जशी आपण बायका नेसतात त्याप्रमाणे मिऱ्या करतात त्याप्रमाणे आम्ही ह्या साडीला मिऱ्या करतो आणि त्यानंतर आम्ही ही देवीला चढवतो. त्याशिवाय आम्ही अशी साडी घडीची साडी देवीला चढवत नाही. अशा प्रकारे सगळ्या मी निर्णय करणार. त्यानंतर ही गोल फिरवून त्यामध्ये गाठ मारतो अशा पद्धतीने. कचरा याच्यात घ्या. एकत्र कचरा करूया. थांबा नाही ह्याच्यामध्ये ओळीमध्ये फोटो काढ गं. हे सगळ्यांनी आपण सर्वांचीच घे ना फोटो. नाही सगळ्यांचं म्हणजे हे असं हे सगळं सर्वांच्या हातात फक्त झालं तुमचं? झालं का? वेअर इज युअर मास्क? घाल. गर्दी आहे ना. हा दे इकडे. ही दुसरी ओटी जी माझी जाऊ आली नाहीये चुलत जाऊ आहे तिने ही ओटी भरायला दिली आहे तर तिची सुद्धा मी आता ओटी तयार करते. नाही महडला गेले ते पहिले महडला गेले. गावातल्या लेडीज हिचं झाली. तुझं रेडी झालं नक्की? तू गेलीस काय नाही गेली? तुला काय नाही येत ना? नाही तू शिकव मला. मला पण नाही. झालं बाकी तुमचं? झालं? झाली सगळ्यांची तयारी? डोक्यावर घे ना. डोक्यावर आता आपण लाईन लावलेली आहे आणि दर्शनासाठी जात आहोत. जय. जायचं
10 मिनिटात लाईन आमची पूर्ण झालेली आहे. 10 मिनिटात 10 मिनिटं झाली ती 5 मिनिटं आली. तुम्ही एक काम करा, त्याला सांगितलं ती बोलले भर काही नाही, भर मी बोलते भर. एकविरा माते की जय. ये दिखाई दर्शन छान झालं. लवकर आल्यामुळे पण नंबर लागला. आता गर्दी खूप वाढलेली आहे. बाई दर्शन कसं झालं? छान ना? हो ना? कसं झालं? हा ना? दर्शन सुंदर झालं आणि उत्साह असा वेगळा असतो देवीला भेटल्यानंतर. त्याचं मन भरून आलं देवीला बघून. काकी तुम्हाला कसं वाटलं? छान झालं ना? हो ना? वहिनी दर्शन कसं झालं? वहिनी आमची फोटो काढण्यात बिझी आहे जरा. काकी दर्शन कसं झालं? मला तरी असं अनुभवावरून मी सांगते की रविवारी कधी दर्शनाला येऊच नाही असं वाटतं की भरपूर गर्दी. पण इतर वार घेतला ना ते दर्शन खूप छान. देवी समोर ओटी पण व्यवस्थित बोलले खूप छान दर्शन झालं. एकविरा माते की जय. हो ना? येता थांबा.
आणि माही म्हणून पसंती हे सगळे नरपटचे आहे. नरपटची ट्रिप ह्यांना बघितलंय ही कोण आहे? ताई न्याची वहिनी आहे ना. ह्यांचीच मुलगी ना. हा, दिसते. मस्त दिसते. या कसे आहेत? पत्ता ना बेपत्त्यासारख्या फिरतात ते काय सरळ पाहिजे. कालपासून आठवण करतोय की सरळ तरी आपण घेऊया. ही माझी नवरा आहे. 5 नवऱ्यांमध्ये ही 3 नंबरची माझी नवरा आहे. हा ओळख कशी झालाय? मला आधी सांगू ना. हे सगळे नरपडवाले ते पण अचानक भेटले आणि ते सुद्धा एक महिला आले. मस्त आहे. गौरी पण आहे बसमध्ये. चिन्मयला नाही आणलं? आत्या चिन्मय थांबा. आपले सगळे व्हिडिओ बघता आणि हे आपले फॅमिली मेंबर आहेत. आणि कसा व्हिडिओ वाटतं तुम्हाला आपल्या व्हिडिओ पद्धतीचा? थँक्यू. ते स्वतः बनवतात. आता इच्छा बनवते ना. इच्छा ते नावाचं हे असे किचन्स आहेत ना. नुसतीच मध्ये मध्ये आले. आई खाली उतरली आहे. ICC मी तिकडे येऊ का? पूर्ण कम्प्लीट डोअर आहे का तो? पण आवडलेलं विंडोची इथे लावायचं असतं. हा ड्रीम कॅचर आहे ते. ड्रीम कॅचर ड्रीम कॅचर सुपर ड्रीम कॅचर काय नाही. 220 आपल्या खिडकी आहे का? घराला एक खिडकी आहे. 3 आहेत खिडक्या. तू झालं का? दाखव इच्छा. मस्त बनवलं. दिदीचं पण बनवून नाही दिदीचं काय करायचं? गाडीला लावायला. इच्छा आता हाताला शिमाल नको. हॅलो ना तुमच्याकडे